धगधगत्या आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची हजारो वर्षांची परंपरा कायम. बाभुळगाव येथील येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मराठवाडा विदर्भ भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव वासियांचे आराध्य दैवत येडोबा महाराज यांना महादेवाचं रूप मानलं जाते. बाभुळगावाच्या मधोमध उंच टेकडीवर येडोबा महाराजांचं फार प्राचीन जुनं मंदिर आहे आणि याच मंदिरात हजारो वर्षांपूर्वी अद्भुत चमत्कार झाला असल्याचं येथील गावकरी तसेच पंचक्रोशीतील भाविक सांगतात की बाभुळगाव येथील येडोबा महाराज मंदिरात जमिनीतून 5 नागांच्या मूर्ती प्रकट झाल्या होत्या. त्यामुळे येडोबा महाराजांना महादेवाचं रूप मानलं जातं. यामुळे बाभुळगावात सापाची पूजा केली जाते. साप निघाला तर त्याला कोणीही मारत नाही. माघ पौर्णिमेस बाभुळगाव गावात येडोबा महाराजांची मोठी यात्रा भरते. येडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील नव्हे तर दूरदूरून भाविक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने येतात. त्यामुळे संपूर्ण बाभुळगावात एकच गर्दी होती. येडोबा महाराज यात्रेला लहाडी पौर्णिमा पण म्हटलं जाते, कारण माघ पौर्णिमेला येडोबा महाराजांची यात्रा असते तेव्हा मंदिरासमोर दरवर्षी मोठा खड्डा खोदून त्यामध्ये लाकडं जाळली जातात. ज्या कोणी भक्तांची येडोबा महाराज मनोकामना पूर्ण करतात त्या सर्व भक्त, महिला असो व पुरुष असो, त्यांना धगधगत्या आगीच्या निखाऱ्यावरून चालत जाऊन नवस फेडावा लागतो. विशेष म्हणजे जेवढे भक्त धगधगत्या आगीच्या निखाऱ्यावर चालत जातात त्यांच्या पायावर कोणतीही इजा होत नाही. येडोबा महाराजांची यात्रा म्हणजे येथील लेकींसाठी दिवाळीपेक्षा मोठा सण मानला जातो. गावातील लेकीबाळी आपल्या माहेरी येतात तर गावातील प्रत्येक घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. येडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त माघ पौर्णिमेच्या दिवशी विविध धार्मिक पूजा केली जाते. त्यानंतर भाविक लहाडीतून चालत जाऊन येडोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी करतात. गर्दी पाहता येडोबा महाराज मंदिर संस्थान तसेच पोलिसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त असतो. यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांसह कबड्डी, कुस्त्यांची दंगल असते. यावर्षी सुमारे 2 ते 3 लाखांहून अधिक भक्त दर्शनासाठी आले असल्याचं बोललं जाते. येडोबा महाराज हे देवस्थान ते वर्षानुवर्षीच आहे आणि हा जे देवस्थान आहे हा कोण निर्माण केलं नसून हे आधुनिक युगामधून तयार झालेले आहे. जे देव आहेत ते बाण आहेत. आणि दुसरा विषय असा आहे की जे आपल्याला मनाची इच्छा असतात ते पूर्ण होतात. येतात बरेच आमच्या सर्व महाराष्ट्राचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्व लोक जे नवस करतात आणि त्याचे नवस पूर्ण होतात. आणि येथे जे लहाडीचा कार्यक्रम होतो या लहाडीच्या कार्यक्रम जे आहे त्या लहाडीतून गेल्यानंतर एवढ्या मोठे सुद्धा जाऊन लोकांना विजा होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. अशाचा सर्वात जेवढे जे मोठे ज्या याच्यातले आपल्या याच्यातले लोक आहेत राज्यातले ते याच्यातून गेलेले. आमचं बाभुळगावचं नगरीचं आराध्य दैवत श्री येडोबा महाराज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून म्हणजे आम्हाला न कळायच्या अगोदरपासून आमचे आजोबा असतील, वडील असतील यांच्याकडून किंवा परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी असतील यांच्याकडून आम्हाला जी माहिती प्राप्त झाली ही या ठिकाणी येडोबा महाराजाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये एकच साप चावणे हा एक प्रकार आहे. साप चावल्यानंतर आपण प्रथमतः दवाखाना जवळ करतो, परंतु या परिसरातील या गावातील आम्ही सर्वजण या देवावर विश्वास ठेवून या ठिकाणी साप चावलेला व्यक्ती या ठिकाणी आणून बसवतो आणि त्यांची जी देवाच्या नावाने एक अंगारा लावला जातो आणि एक पाणी दिलं जातं. भरपूर पाणी त्यांना पाजले जाते. पाणी पाजल्यानंतर तो आपोआप तो विष जे आहे ते लघवी वाटे म्हणा किंवा संडास वाटे बाहेर जाते आणि तो देव या ठिकाणी प्रसन्न झाल्यासारखा वाटतो आणि त्याचं ते विष पूर्णतः नाहीसे होऊन माणूस सुखरूप त्या याच्यातून बाहेर येत असतो, संकटातून बाहेर येतो. अशा प्रकारचे 2 वेळा या ठिकाणी सण साजरा केला जातो. एक तर पंचमीला नागपंचमीचंच आपण असं महादेवाचंच रूप या ठिकाणी येडोबा महाराजाला समजलं जातं आणि त्या महादेवाचं रूप असल्यामुळे काय झालं की सर्वजण नागावर विश्वास ठेवून नागाचं विषय या ठिकाणी केवढाही साप चावला असेल तरी तोही निस्तारण्याचं काम येडोबा महाराज करतं. त्या आहारातून प्रत्येक श्रद्धा असलेला प्रत्येक भाविक या आहारातून जातो. त्याला कुठल्याही प्रकारची विजा होत नाही. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. याचं वर्ष किती झाले असतील असं कुणीही सांगू शकत नाही. आणि नवसाला पावणारी यात्रा म्हणून इथं भाविकाची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. इथं दुसरं असं वैशिष्ट्य एक खासियत आहे
की या पंचक्रोशीत, आमच्या पंचक्रोशीत कुठल्याही कितीही विषारी नाग चावला तर कुठलाही भाविक दवाखान्यात न जाता येडोबा महाराजाच्या मंदिरात येऊन मंदिराचं तीर्थ घेतो आणि कुठलीही आत्तापर्यंत कुठलाही जीवितहानी झालेली नाही किंवा कुठल्याही माणसाला विजा झालेली नाही. हे एक या देवस्थानाचं खास वैशिष्ट्य आहे. हे पौर्णिमेचा सण येत आहे. इथं सगळ्या पंचकोशीतले माणसं येतात आणि प्रत्येक जिल्ह्यातून येतात. विशेष म्हणजे इथं एक लाकडं टाकून लाहाड पेटवली जाते. त्या लाहाडीमधून जे भाविक भक्त असतात त्याचा नवस फेडण्यासाठी ते लाहाडीमधून जातात. म्हणजे विस्तवातून जात असून त्याच्या पायाला काही पण इजा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाभुळगाव नगरीमध्ये जर कुठेही बी कोण्या व्यक्तीला जर साप चावला तर ते मंदिरावर घेऊन येऊन त्या देवाला धुवून त्याचं नाणुनी पाजतात. त्याच्यानंतर त्या माणसाचा पांडाळ होतो. त्याला कुठं दवाखान्यात न्यायचं काम नाही, काय नाही. आतापर्यंत कोण्या माणसाची इथे जीवितहानी झालेली नाही. प्रत्येक जिल्ह्यातून इथे बाभुळगाव नगरीमध्ये आपापले भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात. इथं ही परंपरा आलेली आहे. आणि वास्तविक पाहता बाभुळगाव नगरीमध्ये हे देवस्थान मांडलेलं कुणीही नाही. हे आपोआप बाण वर निघलेले आहेत. पाची बाण हे येडोबा महाराजाचेच असून त्या म्हणजे पाची बाण जे ते एकच आहेत. बरेच वर्षापासून आहे इथे. आणि लाहाडी पौर्णिमा म्हणजे आमच्यासाठी दिवाळीपेक्षा जास्त महत्त्वाचा सण आहे. आम्ही दिवाळीला जरी इथे आलो नाही तरी लाहाडी पौर्णिमेला आम्ही इथे येतोच. आणि इथे सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि खूप मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. लोक जातात तरी त्यांच्या पायाला काही विजा होत नाही. आणि इथे सर्पदंश वगैरे झाला आणि इथे जर आणलं तर त्याला कुठल्याही प्रकारची विजा होत नाही, कुठला बी सर्पदंश झाला तर. NTV न्यूज मराठी, हिंगोली.